राज्यामध्ये घोडे बाजाराचं राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला विकत घ्यायचंय, प्रत्येक जण विकत घेतोय. सत्ता असली म्हणजे पैशाने सगळं विकत घेता असं प्रत्येक राज्यकर्त्याला वाटतं. महानगरपालिका असू द्या, नगर परिषद असू द्या किंवा उद्या होणारी जिल्हा परिषद असू द्या, प्रत्येक माणसाला विकत घेतल्यानंतर उमेदवाराला विकत घेतलं जातं, मतदाराला विकत घेतलं जातं. हा घोडे बाजार थांबणार कधी? लोकशाही असताचीच ही कारण आहेत की काय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण घोडे बाजार करणारी, सत्तेत बसणारी माणसं फक्त कशाही पद्धतीनं सत्ता आपण ताब्यात ठेवायची, आपण सत्ता मिळवायची याच आशेने काम करतात. राज ठाकरेंचा जन्म त्यासाठीच झाला, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा जन्म त्यासाठीच झाला, देवेंद्र फडणवीसांचा जन्म त्यासाठीच झाला, शरद पवारांचा जन्म त्यासाठीच झाला, काँग्रेसचा जन्म, राहुल गांधींचा जन्म त्यासाठीच झाला. एवढंच काय, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा सुद्धा जन्म त्यासाठीच झाला. म्हणजे एकनाथ शिंदे सहित सगळी माणसं हे घोडे बाजारच करायला आली आणि सत्तेत बसण्यासाठी ते कुणालाही कुणासोबत एकत्र करू शकतात हे आपण चित्र पाहतोय. मराठी अस्मितेच्या नावावर दोन भाऊ एकत्र आले. जाऊ द्या, राष्ट्रवादी फुटली, आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला एकत्र येऊ म्हणून राष्ट्रवादी एकत्र आले. एवढंच काय, भाजप ही सगळ्यांसोबत वाईट वागत होती, त्यांनी काही ठिकाणी एमआयएम सोबत सुद्धा युती केली. म्हणजे घोडे बाजार हा सगळ्या पक्षांसाठी शापकी वरदान आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण या सगळ्या गोष्टी राजकारणात तुम्ही आम्ही पाहतोय. राजकारण ज्या पद्धतीनं बदलतंय त्या पद्धतीनं लोकांच्या मानसिकता सुद्धा बदलतायत. मी बऱ्याच जाणकार लोकांशी बोललो. बरीच लोक असं म्हणतात, प्रस्थापितांना विस्थापित करण्यासाठी नवदमाच्या लोकांना त्याच्यात संधी मिळावी, याला खरं तर राजकारण म्हणतात. प्रस्थापित याचा अर्थ घराणेशाहीमध्ये जगलेलाच आहे असतला नाही, तर पहिल्यांदा तो सत्तेत आहे, दुसऱ्यांदा सत्तेत आहे, तिसऱ्यांदा सत्तेत आहे, बाद झालं दुसऱ्याला संधी मिळावी, हा प्रस्थापितांचा साधा सरळ अर्थ. परंतु आताचं राजकारण बदललं. सुडाच्या राजकारणापोटी राजकारण कळायला तयार नाही. ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या रेड मारून किंवा नोटिसा पाठवून एखाद्याला डिस्टर्ब केलं जातं आणि मग त्याला एकतर विकत घेतलं जातं किंवा विकून टाकलं जातं, हतबल केलं जातं आणि राजकारणातून आउट करून टाकलं जातं. ही आताची राजकीय सामाजिक परिस्थिती आहे. ही थांबली पाहिजे. प्रतिनिधित्व म्हणजे काय? आज आरक्षणाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. आज संधी मिळाली पाहिजे. आज प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, परंतु त्यासाठी समाजकारणासोबत राजकारण आणि प्रतिनिधित्वासोबत संधी, या सगळ्या गोष्टी ह्या पाठीवर हात थाप टाकणारे आहेत. पण आज त्या गोष्टी दिसत नाही. मला जर एखादा प्रभाग, एखादा मतदारसंघ जर आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर एकतर विकत घेतला जातोय, नाहीतर जिंकवलं जातंय. म्हणजे जिथं तिथं पैशाचा घोडे बाजार हा ठरलेला आहे. बिनविरोध येत आहे. ईव्हीएम मशीन जर नोटा बटन असेल तर मग बिनविरोध उमेदवार मानायचा कसा? याचा अर्थ सगळ्यांनीच उमेदवारी मागे घेण्यासाठी जर पैसे घेतले, मतदान करण्यासाठी पैसे घेतले, तिकीट पाहिजे म्हणून पैसे दिले जातात, सगळीकडून फक्त पैसा पैसा पैसा, पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा, हे जर एकत्र समीकरण असेल तर हे गंभीर आहे. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय जाऊ. नमस्कार, मी संतोष शिंदे. राजकारण, समाजकारण हा आपला मुद्दा नाही, परंतु राजकारणाशी चर्चा केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आज राजकारणामध्ये गद्दारी वाढली, बंडखोरी वाढली, नीतिमत्ता भ्रष्ट असणारी माणसं, भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट, लिंगपिसाट माणसं आज राजकारणाचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. ही घाणेरड्या मानसिकतेची लोक सत्तेच्या प्रमुख पदावर बसलेली आहेत. फक्त शोषण, शोषण आणि शोषण हेच या सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ यांना काहीही करून फक्त ताब्यात घ्यायचंय, मिळवायचंय किंवा लुटायचंय किंवा त्याची चव चाकायचे, याला सत्ताकारण म्हणतात. आणि सत्तेच्या शहाणपणा समोर सगळे नतमस्तक होतात, हे सगळ्यांना माहितीये. आणि मग हेच जर घडत राहिलं, हेच जर घडणार असेल
तर राजकारण कुठल्या दिशेने चाललंय हे आता समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण चर्चा करतोय. प्रामाणिकपणाला, निष्ठेला, कार्यकर्त्याला किंवा इमानदार संघटन वाढवणाऱ्याला शून्य किंमत आहे. अंधभक्त असतील किंवा अचानक आलेले हुजरे असतील, स्वार्थी राजकारण करणारी मंडळी असेल किंवा दलबदलू लोक असतील, हा राजकारणाचा प्रमुख कणा झालेला आहे. तुम्ही जर 2-4 पक्ष बदलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाही, तुम्ही भ्रष्टाचार केल्याशिवाय तुम्हाला तुमचं नाव होणार नाही, तुम्ही कलंकित वृत्तीचे असल्याशिवाय तुमचा दरारा निर्माण होणार नाही आणि तुम्ही गोरगरिबांच्या मुंड्या मोडणारे नसाल तर तुमचं राजकारणात काही होऊ शकत नाही. हे आता राजकारणाच्या डिग्र्या झाल्या. म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला अत्यंत शुद्ध नालायक माणूस, हलकट माणूस हा सत्तेमध्ये राहू शकतो. हे आत्ताच्या राजकारणाचं चित्र आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग या सगळ्या घोडेबाजारामध्ये स्वच्छ चारित्र्याचे नेते, राजकारणी आणि खास करून राजकारण सुद्धा हे तुम्हाला पाहायला मिळत नाही. जो तो या व्यवस्थेत बरपटलेला आहे. बरबटणाराच पुढे काहीतरी करू शकतो. कुठल्याही पक्षाच्या प्रमुख ज्या चाव्या आहेत ती याच लोकांच्या हातामध्ये आहेत. कारण पैसा कुणाला नकोय, रेव्हेन्यू पक्षाला आल्याशिवाय किंवा लोकांनी पक्षाच्या तिजोरीत टाकल्याशिवाय हे सगळं शक्य नाही, हे सगळ्यांना माहित झालंय. म्हणून घोडेबाजार त्या ठिकाणी अंतिम सत्य आहे. पक्षानं तिकीट नाही दिलं तर रडणारे आणि एबीपीएम फॉर्म भलत्याच लोकांना दिला तर ढसाढसा रडणारे, गाव तमाशा करणारे, ज्यावेळेस संधी मिळते ज्या व्यक्तीला, ज्याला एबी फॉर्म दिला जातो किंवा निवडणुकीत निवडून येतात, त्याच्यानंतर त्याच नेत्यासोबत आणि पक्षासोबत गद्दारी करून दुसऱ्यासोबत संधान बांधणारे सुद्धा लोक आहेत. मी निवडून आलो म्हणजे आता माझा कुणीच नाही, मी म्हणजेच सर्वोच्च, अशा पद्धतीची जी भावना ज्या लोकांमध्ये आहे, ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त शुद्ध स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करतात. करण्याबद्दल कुणाचाही आक्षेप नाही, परंतु संवैधानिक नीतिमूल्य नावाचा काही प्रकार आहे की नाही. आज राजकारणामध्ये कागद बोलतो. तुम्ही किती तुमच्या पाठीशी माणसं आहेत ती डोकी मोजली जातात, मत मोजली जातात आणि तुमचं यशस्वी किंवा अपयशाशी तुमची तडजोड केली जाते. म्हणजे याचा अर्थ काउंटिंग शिवाय किंवा तुमच्या मागच्या ताकदीशिवाय, तुमची मजबूत शक्तीशिवाय तुमचं यश हे तुमच्याशी बांधील नाही, हे स्पष्ट सांगावं लागेल. पण या सगळ्या राजकारणामध्ये कुठलाही राजकीय पक्ष, मी जबाबदारीने शब्द वापरतोय, कोणताही राजकीय पक्ष हा शुद्ध धुतलेल्या तांदळासारखा नाही, तो घाण आहे. आणि प्रत्येक राजकीय पक्ष सोयीनं दुसऱ्याला संपवून किंवा अपप्रचार करून, पैसे वाटून यांना त्या वाम मार्गाने फक्त आणि अंतिम यश म्हणजे सत्ता आहे आणि ते मिळवण्यासाठी ही सगळी लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धडपड करतात. या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. म्हणजे राजकारणाचा शुद्ध घोडे बाजार झालेला आहे. हे माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण या भ्रष्ट राजकारणाची, घोडे बाजाराची कीड सध्याच्या महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला किंवा जिवंत विचारांच्या कार्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना ती कीड लागलेली आहे. घोडे बाजार किंवा पैशाची म्हणजे ती काय देवाणघेवाण, याच्यामुळेच भ्रष्टाचार वाढलाय, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण पैशाशिवाय राजकारणच होऊ शकत नाही, हे सुद्धा अंतिम सत्य आहे. बाकी जनता ठरवणार आहे या सगळ्या घोडे बाजारातून चांगला माणूस कोण आणि ज्याला निवडून देतात तो सगळ्यांचं भविष्य ठरवेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. विनंती एवढीच आहे, संतोष शिंदे ऑफिशियल हे आपलं हक्काचं युट्यूब चॅनल, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जोडले जा, कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा.